हालेलुया. थँक यू लॉर्ड. या आपण सर्वजण प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा लॉर्ड आम्ही तुझे आभार मानतो की तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. तुझ्या प्रेमासाठी तुझ्या सामर्थ्यासाठी आम्ही तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो प्रभू. आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत, होली स्पिरिट पवित्र आत्मा तू आज आमच्या संग बोलत आहेस त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू म्हणून धन्यवाद आणि गौरव तुला प्रभू येशूच्या नावात प्रार्थना मागतो. बोलो यीशु मसीह की. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. बोला धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. बोला धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. आप तक संभाला धन्य राजा, आप तक संभाला धन्य राजा. नया दिन दिखलाया धन्य राजा, नया दिन दिखलाया धन्य राजा. बोलो धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. बोलो धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. बोला धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. जोरदार टाळ्या वाजवा आपण प्रभूला. कमान जोराने जोराने. सगळा गौरव प्रभू येशूच्या नावाला असतो. येशू मसीह की. या देवाच्या वचनाकडे आपण जाऊया आणि पुन्हा एकदा प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 कडे आपण जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 2 कडे. आणि स्फुर्णा या ठिकाणची जी मंडळी आहे त्या मंडळीविषयी आम्ही ऐकत आहोत. स्मुर्ना येथील मंडळीला पत्र. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की देवाच्या लोकांनो, स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी आहे किंवा देवावर विश्वास ठेवणारे लोक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करणारे जे लोक आहेत ते अतोनात छळामधून जाणारे होते. आणि मग त्यांनी आपल्याला उदाहरण कोणाला जर ठेवलेलं असेल तर त्यांनी आपल्या समोर फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे. कारण त्यांना ही गोष्ट ठाऊक होती की येशू हा परमेश्वर आहे. येशू हा म्हणा, येशू हा. आणि त्या मंडळीने देखील येशूला उदाहरण ठेवलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जे मानव जातीसाठी दुःख सहन केलेले आहेत, त्रास सहन केलेले आहेत, वेदना सहन केलेल्या आहेत, नाना प्रकारच्या गोष्टी त्या मंडळीने सहन केलेल्या आहेत. देवाच्या लोकांनो, त्या मंडळीने नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या समोर आदर्श ठेवलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की वरखेड गावामध्ये जी मंडळी आहे तिना कुठल्या मनुष्याला समोर ठेवायचं नाही, तर स्वर्गीय परमेश्वर जो आहे, ज्याने आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी पाठवलं, त्या प्रभू येशू ख्रिस्तावर तुमचा आणि माझा विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. येशू मसीह की. आणि मग आपल्याला जगायचं आहे तर आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला उदाहरण म्हणून पुढे ठेवायचं.
किती लोक ठेवतात प्रभू येशूला उदाहरण? म्हणा, मी माझ्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताला उदाहरण म्हणून ठेवित आहे. हा, आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं इब्रिकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 34. या कुणीतरी वाचूया इब्रिकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 34. कारण बंदिवाना बरोबर तुम्ही समदुःखी झाला. कारण बंदिवाना बरोबर बरोबर म्हणा, जे कैद केलेले लोक आहेत, म्हणा जे बंदिवान आहेत, ज्यांना प्रभू येशूच्या नावासाठी जेलमध्ये टाकण्यात आले, ते कोण आहेत? बंदिवान. पौल त्याच्यामध्ये देखील एक बंदिवान आहे. म्हणा, पौल देखील बंदिवान आहे. हा, पुढे वाचूया. तुम्ही समदुःखी झाला तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आणि तुम्ही आपली स्वतःची अधिक मालमत्ता किंवा चांगली मालमत्ता आपल्या जवळ आहे आपल्या जवळ आहे व ती टिकाऊ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून हे समजावून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. हा, मालमत्तेची हानी आनंदाने. तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की देवाचं काम, लिसन टू मी, देवाचं काम करण्यासाठी या जगामध्ये आम्हाला जे काम असेल, धंदा असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, जर आमचं जीवन आम्ही देवाला दिलेलं असेल, येशू मसीह की आमचं जीवन जर देवाला दिला असेल, तर त्या जगातल्या गोष्टीमध्ये आपला जीव गुंतू नका. शेजाऱ्याला म्हणा, जगातल्या गोष्टीमध्ये तुझा जीव गुंतू देऊ नकोस, तर देवाकडे ये. हा, बघा त्या काळची जी मंडळी होती, ती मंडळी काय आपल्या समोर एक उदाहरण ठेवत आहे. तर या वचनामध्ये लिहिलं आहे, चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे असून त्यांनी आपल्या जीवनात त्या तुच्छ लेखल्या आहेत, त्या नुकसान होऊन दिल्यात आहे ना. त्याला त्यांनी मोल दिला नाही, त्याला त्यांनी किंमत दिलेली नाही, असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? देवाचे लोक या नात्याने आम्ही काय करणं गरजेचं आहे? पहिला मान आम्ही देवाला दिला पाहिजे. या जगातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मन गुंतू नका. पहिल्यांदा या मौल्यवान नाहीये. बघा, या उदाहरणामध्ये तुम्हाला आणि मला सांगतात, जे लोक बंदिवान आहेत त्या लोकांना या ठिकाणी काय केलेलं आहे? त्यांनी सहाय्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, हेल्प केलेला आहे. तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहत आहेत. मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं की जे लोक कैद केलेले आहेत त्या लोकांना जेलमध्ये जे लोक भेटायला जायचे त्यांना देखील भीत जावं लागत होतं. कारण जेलमध्ये टाकलेले येशूच्या नामास्तव, जे कोणी येशूचं नाव त्या काळामध्ये घ्यायचं, लक्ष द्या, प्रभू येशूचं नाव घ्यायचं, प्रभू येशूच्या नावाचा जे जयकार करायचं, प्रभू येशूच्या नावाची सेवा कार्य करायचे, अशा सगळ्या लोकांना त्या काळामध्ये जेलमध्ये टाकण्यात यायचं. आज पण या काळामध्ये देखील या गोष्टी घडत आहेत. कारण का? पहिल्या मंडळीमध्ये या गोष्टी घडत होत्या आणि ह्या मंडळीत देखील आणि भविष्य काळामध्ये जेवढ्या या महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण जगामध्ये देवाच्या लोकांनो जेवढे लोक विश्वासणारे तयार होतील त्या सगळ्या लोकांचा छळ हा होणार आहे. काय होणार आहे? छळ होणार आहे. आणि येशूच्या नामास्तव तुम्हाला आणि मला जेलमध्ये देखील टाकण्यात येणार आहे. पण डोंट वरी, धीर धरा, धैर्यवान व्हा, सामर्थ्यवान व्हा. कारण तुम्ही प्रभू येशूच्या नावासाठी दुःख सहन करत आहात. प्रभू येशूच्या नावासाठी तुम्ही छळ सहन करत आहात. प्रभू येशूच्या नावासाठी तुम्ही अत्याचार जर सहन करत असाल तर तुमच्यासारखा धन्यवान व्यक्ती किंवा भाग्यवान व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही. वाईट केल्यानंतर कुणी पण छळ सहन करेल, वाईट केल्यानंतर कुणी पण जेलमध्ये जाऊ शकतो. पण देवाच्या नावास्तव जर आम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत असेल आणि जर आम्ही शिक्षा भोगत आहोत तर आमच्यासारखा आशीर्वादित व्यक्ती या जगामध्ये कोणी नाही. बोलो येशू मसीह की. का?
कारण बायबलमध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट या ठिकाणी शिकायला मिळत आहे. पौल स्वतः या ठिकाणी काय म्हणतो, मी एक बंदीवान आहे. काय म्हणतो तो? मी काय आहे? बंदीवान आहे. आणि बंदीवानाला भेटण्यासाठी किंवा जेलमध्ये टाकलेल्या लोकांना भेटण्यासाठी जे लोक त्या काळामध्ये जायचे त्या लोकांना देखील जेलमध्ये टाकलं जायचं. आज होतंय का असं? आज भेटायला जरी जायचं म्हटलं तर घाबरत जातात. का? पोलीस जे आहेत ते बारकाईने चौकशी करत असतात. बरोबर आहे ना? मग आम्हाला भीती वाटते की जाऊ का नको बाबा. काहींच्या मनात ही भीती असते की पोलीस मला पण जेलमध्ये टाकतील. त्यामुळं त्या काळामध्ये देखील या गोष्टी होत्या. पण बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, या वचनामध्ये काय लिहिलं आहे? बंधूंना भेटण्यासाठी. म्हणा, ख्रिस्तामध्ये जे भाऊ आहेत, जे बहिणी आहेत, त्यांना जर कैद केलेलं आहे, त्यांना जर जेलमध्ये टाकलेलं आहे, तर देवाच्या लोकांनो त्यांना भेट देण्यासाठी तुम्हाला आणि मला जाणं फार गरजेचं आहे. किती लोक अशी करतात? नाही ते इथून पुढे करायचं आहे आम्हाला. नाही जात आले, कमीत कमी त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना करणं महत्वाचं आहे. हा, वाचूया वचनामध्ये काय लिहिलं आहे. कारण बंदीवानांबरोबर हा, तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्या जवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. हा, मालमत्तेची हानी. हा, पण विश्वासणाराला भेटायला जातो का? पहा, 25 वचनामध्ये काय लिहिलं आहे. मत्ते 25 आणि 34 वचन. हा, मत्त्याचा 25 अध्याय वचन क्रमांक 34. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल. हा, तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हा करता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. पुढं. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले. मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले. मला खावायला दिले, जेवण करायला दिले. पुढं. ताणेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले. जेव्हा मी ताणेला होतो, प्रभू काय म्हणतो, तेव्हा तुम्ही मला काय दिलं? पाणी पिण्यासाठी दिलं. पुढं. परका होतो तेव्हा मला घरात घेतले. जेव्हा मी परका होतो, मला कुणी घरात घेणारे नव्हते, देवाच्या लोकांना तुम्ही मला घरात घेतलं. उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले. उघडा होतो तेव्हा तुम्ही मला काय दिले? कपडे दिले किंवा वस्त्र दिले. पुढं. आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला. आजारी होते तेव्हा माझ्या तुम्ही भेटीला आले. पुढं. बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. आणि जेव्हा मला जेलमध्ये टाकलं तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. येशूने का प्रश्न टाकला असा? कारण या यहुदी लोकांनी तुम्ही आणि मी पाहिलं की असं जीवनामध्ये कधीच केलं नव्हतं. पण देवाच्या सेवकाला, लहानातील लहानाला, सगळ्यात कनिष्ठ, आपल्या नजरेमध्ये आता काय माहितीये का, 4 व्हीलर गाडीमध्ये आले तरच मोठे सेवक आहेत, त्यांनाच भेटायला जायचं. ते आजारी पडले आहे ना, ते उपवासी असेल, XYZ, त्यांच्या जीवनात ज्या काही गोष्टी कमी असतील, आपण म्हणतो तेच देवाचे सेवक आहेत. मंडळीने आपल्या डोक्यामध्ये गणित लक्षात ठेवायचं की लहानातील लहान जो प्रभूसाठी, जो ख्रिस्तासाठी दुःख सहन करत आहे, काय करतोय? दुःख सहन करतो, त्रास सहन करतो, तो देवाचा सेवक आहे. सगळेजण नाही का? जो लहानातील लहान आहे तो देवाचा काय आहे? सेवक आहे. या लोकांना प्रभूने ज्यावेळेस हे उदाहरण सांगितलं त्यावेळेस यहुदी लोक म्हटले, प्रभू आम्ही तुला केव्हा भेटायला आलो, आम्ही तुला केव्हा पाणी दिलं, आम्ही तुला केव्हा घरामध्ये घेतलं, आम्ही तुला केव्हा अन्न दिलं, तुला केव्हा कपडे दिले, कधी तुला भेटायला आलं? तर प्रभू काय म्हणतो, अरे
तुम्ही लहानातील लहान्या माझ्या एका कनिष्ठ सेवकाला किंवा कनिष्ठ बंधूला माझी सेवा कार्य करणाऱ्या एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या मुलीला किंवा मुलाला जरी ह्या गोष्टी जर तुम्ही जरी केल्या तर त्याला केल्या नसून त्या मला तुम्ही केलेल्या आहेत. म्हणा सगळेजण आमेन. नेहमी लक्षात ठेवा, दुःख कोणाच्या जीवनावरती कधी येईल हे तुम्हाला आणि मला सांगता येणार नाही. पण आमचं हे विश्वासणाऱ्यांचं कर्तव्य आहे की आम्ही जर ख्रिस्तामध्ये भाऊ आहोत, ख्रिस्तामध्ये आम्ही एकमेकांच्या बहिणी आहोत, तर आमचं हे कर्तव्य आहे की आज आम्हाला नुकसान जरी आमच्या जीवनात जरी झाली तरी चालेल, पण एखादी बहीण ख्रिस्त येशूमध्ये विश्वास ठेवत आहे किंवा मंडळीतील एखादी बहीण एखादा भाऊ जर आजारी पडला तर त्याच्या भेटीला तुम्हाला आणि मला जायला पाहिजे. किती लोक करतात असे? किती लोक असे करतात? भेटायला जातात त्यांना, अन्न घेऊन जातात, जेवणाचा डबा, दवाखान्यामध्ये आहे ना, त्यांना पैशाच्या द्वारे मदत करतात, सहाय्य करतात. का? कशासाठी करायचंय? कारण तो प्रभू मध्ये माझा कोण आहे? भाऊ आहे. प्रभू काय म्हणतो? तुम्ही त्या लहानातील लहानाला जर तुम्ही ही सेवा दिली, पाण्याची असू द्या, अन्नाची असू द्या, वस्त्राची असू द्या, कपड्याची असू द्या, किंवा तुम्ही जेलमध्ये त्याला टाकल्यानंतर भेटायला जरी गेले, तुम्ही त्या व्यक्तीची सेवा कार्य करत नाही, कारण तो माझा सेवक आहे. तुम्ही माझी सेवा कार्य करता त्याला भेट देऊ. बोलो यीशु मसीह की. जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, द्वार का खुलना बंधन टूटना, द्वार का खुलना बंधन टूटना. जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, जेल में पौलुस जैसी हो प्रार्थना, द्वार का खुलना बंधन टूटना, द्वार का खुलना बंधन टूटना. हम सोए तो बैरी बोएगा, हम भूले तो बैरी जीतेगा. जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे. ओ जागते करे प्रभु प्रार्थना, सोए नहीं करते रहे प्रार्थना. येशू मसीह की. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी आता म्हणाल परमेश्वर कुठे आहे आमच्या समोर? अरे येशू, तू आमच्या समोर कुठे दिसतोय? आम्ही तुझी सेवा कार्य करायला आलो. अरे तुम्हाला जेलमध्ये असतो, आजारी पडला असतो तर आम्ही तुला ऍपल घेऊन आलो असतो प्रभू, आहे ना. म्हणजे लोक काय म्हणते, प्रभू तो जर तू जेलमध्ये असता, आमच्यासारखा शरीराने जर असता, तुला सफरचंद घेऊन आला असतो. प्रभू तू जर आजारी पडला असता ना, मला जर ही बातमी कळाली असती ना, मी चांगलं घरी जेवण बनवलं असतं फर्स्ट क्लास, आणि ते जेवण मी तुझ्या ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला असतं त्या हॉस्पिटलमध्ये जेवण घेऊन आले असते, आहे ना. अजून पण मंडळीतल्या लोकांना हे वचन कळत नाही की हे वचन काय सांगत आहे. ते म्हणतात प्रभू कुठे आहे जेलमध्ये? प्रभू कुठे आहे? त्याला जेलमध्ये टाकलाय. प्रभू कुठं उपाशी राहिलाय? आहे ना. प्रभू कुठं नागवा दिसला आम्हाला? कधी दिसला? केव्हा दिसला आम्हाला प्रभू नागवा? 14 वर्ष झाले आम्ही प्रार्थना करतोय, पण प्रभू काय नागवा दिसला नाही. प्रभू काय आम्हाला उपाशी दिसला नाही. प्रभू काय आम्हाला जेलमध्ये दिसला नाही. नाना प्रकारच्या गोष्टी प्रभू कधीच दिसला नाही आम्हाला. पास्टर कस काय मदत करू आम्ही त्यांना? ब्रदर कस काय मदत करू आम्ही त्यांना? प्रभू तर दिसतच नाही डोळ्याने. भावांनो आणि बहिणींनो, आपला भाऊ आपल्या शेजारी आहे. आपला भाऊ आपल्या शेजारी आहे. आपल्या शेजारच्या विश्वासणाऱ्या भावाला बघा की तो ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहे. तो ख्रिस्तावर काय ठेवत आहे? विश्वास ठेवत आहे. आणि तुम्हाला ख्रिस्त येशूच्या नावात त्या भावाची सेवा कार्य करायची आहे. जर तुम्ही त्या भावाची सेवा कार्य करत असाल या प्रकारे, तरच तुम्ही ख्रिस्ताची सेवा कार्य करण्यास काय झालेला आहात? यशस्वी झालेला आहात. नाही तर तुम्ही यशस्वी नाहीत. म्हणा, मला यशस्वी व्हायचं आहे आणि ख्रिस्त येशूच्या नावामध्ये
मी यशस्वी होत आहे. येशू मसीह की. म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला पाहायचंय की आपल्या मालमत्तेचं नुकसान होऊ द्या, आपल्या कामाचं नुकसान होऊ द्या, आपल्या बिझनेसचं नुकसान होऊ द्या, पण त्या व्यक्तीला भेटायला जरूर जा. येशू मसीह की. आता या आठवड्यामध्ये देवाच्या कृपेने एक सेवक आजारी पडले होते आणि जसं आम्हाला ही गोष्ट कळाली, आम्ही 2 सेवक मिळून ठरवलं की आम्ही या दिवशी त्यांना भेटायला जाऊ. त्यांना आम्ही फोन वगैरे केला नाही, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही काहीतरी त्यांना ऍपल वगैरे 2-3 वस्तू घेतल्या देवाच्या कृपेने आणि मग त्यांच्या घरी गेलो. कारण त्यांना निमोनिया झाला होता. काय झालता? निमोनिया झालता. नेवाशा फाट्यावरती त्यांना 2 दिवस ऍडमिट केलं होतं. ते बाहेर देशी दौरा करून आले आणि त्यांना ते वातावरण जे आहे ते सुटेबल झालं नाही आणि त्यांना निमोनिया झाला आणि जवळपास 80% निमोनिया झाला. डॉक्टरने या ठिकाणी त्यांना ठेवलं आणि डॉक्टर म्हटले आता आमच्या शक्तीच्या पलीकडे या गोष्टी झालेल्या आहेत, आता तुम्ही यांना काय करा, पुढे घेऊन जा. आणि मग त्यांना ऑक्सिजन वगैरे लावलं, अँब्युलन्स वगैरे केली आणि पुढच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले. आणि मला कुणीतरी त्यांचा मेसेज ऍडमिट केलेला फॉरवर्ड केला होता. आणि मग मी काय केलं, सगळ्या ग्रुपवरती 20, 25, 30 ग्रुप माझ्या मोबाईल मध्ये आहे, सगळ्या व्हॉट्सअपला तो ग्रुप काय केला, फोटो आलेला फॉरवर्ड करून टाकला. या सेवकांसाठी प्रार्थना करा, सिरियस आहेत, गंभीर आहेत, आजारी आहेत म्हणून. आणि सगळीकडे फॉरवर्ड केला. देवाच्या कृपेने त्या सेवकांसाठी सगळीकडून जेवढे ग्रुप होते सगळीकडून प्रार्थना करण्यात आल्या आणि देवाच्या कृपेने मागच्या जवळपास 12-13 दिवसामध्ये देवाने त्यांना त्याच्यातून बाहेर काढला, त्या आजारातून. नाही तर डॉक्टर म्हटले जर तुम्ही 20-25 मिनिटं जर नसते आणले तर हा 80% होता. ऑन द स्पॉट हे देवाचे सेवक एक्सपायर झाले असते. यंग मुलगा, प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला काय सांगत आहे, मी त्यांना ज्यावेळेस भेटायला गेलो तर ते आश्चर्यचकित झाले. आम्ही भेटल्यानंतर म्हटलं ओ पाळक साहेब तुम्ही भेटायला आले. म्हटलं मी नाही आलो, मला प्रभूच्या वचनाने भेटायला आणलं. कुणी आणलं आहे? प्रभूचं वचन मला सांगतंय की एखादा भाऊ जर आजारी पडला आहे तर तू त्याला काय जा, म्हणा भेटायला जा. म्हणून त्या भावाला किंवा त्या सेवकाला आम्ही भेटायला गेलो नाही तर आम्ही प्रभूला भेटायला गेलो. कारण तो सेवक कोणावरती विश्वास ठेवतोय आणि तो कोणाची सेवा कार्य करतोय, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करत आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांना ही गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही आणि मी वाचतो, वाचा मत्तेचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन वाचूया. तुम्हाला कळतंय ना सगळ्या जणांना? पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात. पृथ्वीवर आपल्यासाठी काय साठवू नका, पण किती लोक साठतात? हा सांगा मला, कुणी आहे का जगामध्ये? मास्टर सांगायला किती सांगावं, तुम्ही नाही साठवत का? हालेलुया. सगळेजण बोला, सगळेजण म्हणा, पृथ्वीवर तुमच्यासाठी काय साठवू नका, संपत्ती. पुढे काय लिहिलं आहे? तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात. तेथे कसर व गंज चढतो आणि ते काय करतात, त्या पैशाला खाऊन टाकतात. आणि चोर घर फोडून चोरी करतात. आणि चोर घर फोडून चोरी करतात. घर फोडतात. ज्या ठिकाणी धन असतं, पैसा असतो, संपत्ती असती, त्या ठिकाणी चोर काय करतात, घर फोडतात. साधारण घरामध्ये चोऱ्या झाल्या का, होतात का? चोऱ्या कुठे होतात? मोठ्या मोठ्या घरामध्ये, बंगल्यामध्ये. त्या लोकांना झोप नसते, बरोबर आहे? त्या लोकांना रात्रंदिवस भीती असती, माझा पैसा, माझा पैसा, माझा पैसा. डे नाईट
त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र असतं. पण या वचनामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं की मंडळीतले लोक, स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी होती, प्रचंड श्रीमंत मंडळी होती. पण या ठिकाणी तुम्ही आम्ही काय वाचलेलं आहे, रोमी सम्राट जो त्या ठिकाणी देव म्हणून त्याची पूजा अर्चना केली जायची, तर त्या वचनात लिहिलं आहे त्याची पूजा अर्चना या विश्वासणाऱ्या लोकांनी नाही केल्यामुळे त्यांची जेवढी मालमत्ता होती, पैसा असू द्या, धन असू द्या, घर असू द्या, दुकान असू द्या, त्यांचा बंगला असू द्या, त्यांची शेतीवाडी असू द्या, त्यांच्या जनावर ढोरा असू द्या, जेवढी काही त्यांची प्रॉपर्टी होती, या लोकांनी काय केली, हिसकावून घेतली. काय राहिलं यांच्याकडे सांगा मग मला. कंगाल झाले ते. झाला का असा छळ झाला कोणाचा? होतो का छळ असा आतापर्यंत? पहिल्या मंडळीत सारखा जर छळ झाला तुमच्याकडचं होतं नव्हतं, सगळं जर हिसकून घ्यायचं म्हटलं तर कल्पना करा तुम्ही काय खाणार, तुम्ही करणार का अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती? बोला, प्रभू येशूचा धन्यवाद करणार का? तुमचं सगळं काढून घेतलंय, हुकुमशाही केली तुमच्या जीवनावर, घरावर, कुटुंबावर, परिवारावर, सगळं काढून घेतलं आणि तुम्हाला म्हटलं वाचा बायबल, आता तुमचा किती विश्वास आहे बघू द्यावर. काय करणार तुम्ही? बोला, तुम्ही काय करणार? तुमचा काय निर्णय? जर हे मंडळी, आता ह्या मंडळीत ही जर गोष्ट घडली तर तुम्ही काय करणार? येणार प्रार्थनेला? वाचणार बायबल? सगळं काढून घेतलं तुमच्याकडून, काही ठेवायचं नाही तुमच्याकडं, मालमत्ताच नाही ठेवायची, पैसा नाही ठेवायचा, तुम्हाला उपाशी ठेवायचं, मग तुम्ही काय करणार? येणार का प्रार्थनेला? तरी म्हणणार का प्रभू येशू धन्यवाद? गाऊंगा यीशु के लिए मैं, ओहो नाचूंगा यीशु के लिए मैं, ओहो गाऊंगा यीशु के लिए मैं, नाचूंगा यीशु के लिए मैं. तना दिन दिन तना, तना दिन दिन तना ना, तना दिन दिन तना ना, तना दिन दिन तना ना. गाणार का तुम्ही असं गाणं? मग कमान वरखेड मध्ये मंडळी, उद्या जर अशी वेळ तुमच्या जीवनावरती आली तर तुम्ही प्रभूची सेवा करणार का? तुम्ही प्रभूचा धन्यवाद करणार का? तुम्ही प्रभूची आराधना करणार का? तुम्ही प्रभू येशूची सेवा कार्य करणार का? तुम्ही त्याच्या नावाला गौरव देणार का? दारिद्र्य आल्यावर कोण करणार सेवा बाबा? एवढी श्रीमंत मंडळी होती स्मुर्ना या ठिकाणची, ती सगळी मंडळी श्रीमंत असताना तिथं सगळं हिसकावून घेऊन त्या मंडळीला गरीब करून टाकलं, तिला खायचे वांदे झाले. आपलं उदाहरण घ्या, जर आज जर खायला नसेल तर म्हणतात चर्च बंद ठेवा पास्टर, आज कामाला जायचंय मला, आज भक्तीला येणार नाही पास्टर, खायला काही नाही माझ्या घरात. त्या काळची मंडळी तशी नव्हती, खायला नसेल ना तरी देखील देवाचा तिनं धन्यवाद केलाय. अन्न नसेल तरी देवाचा ती मंडळी धन्यवाद करत होती, स्तुती करत होती. पण आजकालची जर मंडळी पाहिली, किती लोक आपल्याला असे भेटतील देवाच्या लोकांनो, किती लोक अशा परिस्थितीत दारिद्र्य आपल्या जीवनावरती आले तर प्रभूची सेवा कार्य करते. आजच्या मंडळीला तर श्रीमंत व्हायचंय, प्रभूकडे येऊन धनवान व्हायचंय. प्रभू गाडी दे, ए प्रभू बंगला दे. आज काय प्रीचिंग? धनवान होण्यासाठी धडपड चालू आहे रात्रंदिवस. प्रार्थनेला येणार नाही, चर्चला येणार नाही, आराधनेला येणार नाही, महिना महिना, 2-2 महिना, 3-3 महिना लोक गायब आहेत. त्यांना भक्ती सिरियस नाहीये. त्यांना हे जगातली प्रॉपर्टी, जगातली मालमत्ता, पैसा, अडका, सोनं नाणं, गाडी, घोडं, बंगला हे सिरियसली एकदम गंभीर घेतात. ते काय राहणार आहे? घेऊन जाणार आहे सगळं?
बायबल सांगते स्वर्गामध्ये काय करा तुम्ही आणि मी आपली धन संपत्ती साठवा, पृथ्वीवरती साठवू नका म्हटलंय. मग या ठिकाणची तुम्ही आणि मी परिस्थिती जर पाहिली तर दारिद्र्य आलं, आणि दारिद्र्य आल्यामुळे काय झालेलं आहे, आत्मिक दृष्ट्या ते धनवान होते, देवाच्या नजरेने जरी पाहिले फार श्रीमंत होते, पण जगिक गोष्टी जर त्यांची संपत्ती जरी पाहिली पूर्ण त्यांचं जीवन खलास झालं होतं, काहीच राहिलं नव्हतं त्यांच्याजवळ. आणि अशा परिस्थितीत तुम्ही आणि मी काय पाहत आहोत, काय करणार ही मंडळी? येशू मसीह की, येशू मसीह की. वाचा 19 वचन. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. हा, पृथ्वीवर आपल्यासाठी काय साठवू नका? बोला, काय साठवू नका? हा. पण माणसं साठवतात का नाही? देव काय म्हणतो? का बरं म्हटलं असेल साठवू नका? पण लोकांचं लक्ष कुठं आहे? पण वरच्या संपत्तीचं काय, आत्मिक जीवनाचं काय, त्याचा विचार नाही करत. जगिक गोष्टीच्या पाठीमाग आजची मंडळी धाव धाव धावत आहे, पळ पळ पळत आहे, रात्रंदिवस पळत आहे. आणि मग त्या मंडळीत काय होतं माहितीये का? जे लोक फक्त नाव देवाचं आहे, काम करतात साठवतात, काम करतात साठवतात, काम करतात साठवतात, परमेश्वराची वेळ भक्तीला देत नाही, देवाची वेळ देवाच्या आराधनेला देत नाही, त्या घरात चोर येतो. मग कोण येतं? जर देवाची वेळ देवाला दिली नाही, लक्षात ठेवा, शैतान आमच्या घरात येणार, दुष्टात्मा आमच्या घरात येणार, दुष्टात्मा त्या मंडळीतल्या लोकांच्या घरामध्ये जाणार, जे लोक फेलोशिप करत नाहीत, देवाची आराधना करायला येत नाही, त्या घरात चोऱ्या होतात. मग ओरडू नका, पास्टर प्रार्थना करा, हो गळ्यातलं गेलंय. पास्टर प्रार्थना करा, 4 दिवस पैसे होते हो त्या साडीमध्ये, मग काय झालं माहित नाही, आम्ही 2 जण घरामध्ये होतो, तिसरा माणूस कुणीच नाही. 5व्या दिवशी पाहतो पास्टर ते साडीमधले पैसेच गायब झाले. कोण चोर आला? कोणी चोरी केली घरामध्ये? देवाच्या लोकांनो, हे पण आमच्या जीवनासाठी फार शिकण्यासाठी आहे. देवाची वेळ देवाला द्या, देवाला द्या, देवाची भेट देवाच्या भांडारात टाका, कारण तुमच्या घरात चोरी होणार नाही. येशू मसीह की. पण लोकांचं लक्ष फक्त जगातल्या संपत्तीकडे, धनाकडे आणि त्याच्याकडे जास्त आहे. वचन क्रमांक 20. वाचा. तर स्वर्गात आपल्यासाठी कसं साठवणार? स्वर्गामध्ये तुम्ही सांगा मला. ठीक आहे, इकडे तुम्ही साठवणार, जाताय कामाला, सगळं काही आहे, बटव्यामध्ये घालून ठेवलंय आहे ना. स्वर्गामध्ये कशी साठवणार सांगा मला. स्वर्गामध्ये पण तुम्ही धनवान व्हायला पाहिजेत ना. कसे होणार? हा, हॅलो, ऐकायला नाही आलं मला. तुम्हाला स्वर्गातले श्रीमंत व्हायचंय की नाही व्हायचं? कसे होणार सांगा मला. इथं साठवली का सगळ्या साठवतात का? 100चे 200 करा, 200चे 500 करा, 500चे 1000 करा, 1 तोळ्याचं 2 तोळे करा. इथं करतात ना. स्वर्गामधलं काय? इथं खातं खोललं का? बँकेमधलं 1,500 येणार आहेत आता. खातं खोललं का? स्वर्गामधील पण खातं खोलावं लागेल तुम्हाला आणि मला. जसं इथलचं प्रोसिजर आहे बँकेचं, येशू प्रभू की, तसं स्वर्गातील बँकेचं देखील प्रोसिजर आहे तुम्हाला आणि मला. विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर, आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये जे काही तुम्ही आणि मी विश्वासाच्या द्वारे या जगामध्ये धार्मिक कृत्य करू, चांगली कर्म करू, सत्कर्म, त्याला भाषेमध्ये
सत्कर्म करू, चांगली कामं करू, एकमेकांना मदत करू, एकमेकांना सहाय्य करू, एकमेकांच्या भेटीला जाऊ, सुखादुःखात एकमेकांची काळजी घेऊ, अनाथ गोर गरीब यांना मदत करू, त्यांना सहाय्य करू. जेवढं तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावात इथं कराल ते स्वर्गामध्ये साठवलं जाईल. पण इथालच्या बँकेत सगळ्यांनी खातं खोललंय, पण तिकडची बँकेत कसं खोलायचं आता माहितच नाही आम्हाला. स्वर्गात तुमचं काय साठवा, त्या ठिकाणी लिहिलंय वचन 20 मध्ये, स्वर्गात तुमची संपत्ती साठवली पाहिजे. या पृथ्वी तलावरती लाजराजवळ काहीच नव्हतं, लाजर खायला महाग होता, आहे ना, होय का नाही? लाजराला बोला ना, होतं का खायला? काय खायचं लाजर? हा, आठवा. पण तरी देखील लाजर देवाची स्तुती करायचा, तरी लाजर देखील देवाचा नावाचा धन्यवाद करायचा. बरोबर आहे ना? मग लाजराला खायला नसताना देखील लाजर परमेश्वराची स्तुती करायचा. देवाच्या लोकांना तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे आज? येशू मसीह की. म्हणून स्वर्गात आपल्यासाठी काय साठवा? म्हणा संपत्ती साठवा. सगळेजण म्हणा संपत्ती साठवा. हा, आजपासून चालू करा मग. येशू मसीह की. हा, वाचा याकोबाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय, वचन क्रमांक 5. याकोबाचं पुस्तक, याचा अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 5. दुसरा अध्याय वचन क्रमांक 5. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय बंधूंनो किंवा वरखेड गावामध्ये जमलेल्या सगळ्या विश्वासणाऱ्या लोकांनो, ऐका. ऐका. ज्याला कान आहे त्यांनी काय करा? ऐका. म्हणा शेजाऱ्याला ऐक, शेजाऱ्याला म्हणा ऐक, ऐका. हा, पुढं. लोक दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वास संबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपणावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले आहे त्याचे वारीस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? किती लोक वारीस आहेत? हा, वारस किती लोक आहे सांगा मला. अरे कुणीच वारस नाही का? आमेन काहीतरी म्हणा. जर वारस असेल तर म्हणा. कोणी वारस आहे का नाही? याकोब या ठिकाणी लिहितोय, त्याच्या काळामध्ये किंवा त्या युगामध्ये पुष्कळ लोक गरीब होते. चर्चला येणारे सगळेच लोक गरीब आहेत का? सगळेच लोक श्रीमंत आहेत का? सगळेच लोक मध्यमवर्गीय आहेत का? नाही. तर काही पुष्कळ गरीब होते, पुष्कळ लोक श्रीमंत होते, काही मीडियम वर्गाचे देखील या ठिकाणी होते. आणि मग त्यामुळे आम्ही काय पाहतो? त्यांची गरिबी, म्हणा सगळेजण गरिबी, आणि त्यांच्या जीवनामध्ये जगामध्ये आलेले दुःख आणि त्रास. काय आले? दुःख आले. काय आले? आणि मग ज्यावेळेस तुम्ही आणि मी अशी परिस्थिती पाहतो, एखादा माणूस जर गरीब असेल, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? त्या गरीब माणसाकडे कुठल्या नजरेने पाहतो? कसा पाहतो आजचा माणूस सांगा? तो जर गरीब असेल, त्याला जर अन्न नसेल, खायला प्यायला परिस्थिती एकदम बिकट असेल, नादान असेल, तर मग आपण कसं पाहतो त्या नजरेने? तिरस्कार. कशी? हा, आपली पाहण्याची पद्धत पूर्ण बदलून जाते. त्या काळामध्ये देखील ही परिस्थिती तुम्ही आम्ही पवित्र शास्त्रामधून पाहतो की श्रीमंत लोक जे आहेत ते गरिबांना काय करायचे? असे तुच्छ नजरेने पाहायचे. परंतु परमेश्वरानं या ठिकाणी भेदभाव केलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी मंडळीतल्या लोकांना देखील भेदभाव केलेला नाही. श्रीमंत नाही, गरीब नाही, कोणी खालच्या दर्जाचा नाही, कोणी वरच्या दर्जाचा नाही. पण जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेन,
त्या सगळ्या लोकांना देवाने त्याचा वारिसदार बनवला आहे। इथं काय करतात लोक माहितीये का? वारिसदार बनवायचंय, कोणला बनवा कोणला बनवा कोणला बनवा वारिसदार। हा बनवू का? नको बाबा, तो सांभाळतोय का नाही माहित नाही आपल्याला। ज्याला लेकरं नाही त्याची परिस्थिती अशी आहे। वारिसदार लहाना करायचा का मोठा करायचा ते पण कन्फ्युज आहेत। येशू मसीह की कळतंय का तुम्हाला? बघा जगात बघा, वारिसदार वंशाचा दिवा कोणाला लावायचा? आपल्या भाषेमध्ये कोणाला लावू? कन्फ्युज आहेत लोक, आई बाप पण कन्फ्युज आहेत। पण देवाच्या वचनात तुम्ही आणि मी पाहतो की देव या ठिकाणी काय सांगत आहे? जरी तुम्ही गरीब असाल, या जगामध्ये तुम्हाला खायला नसल, प्यायला नसल, अन्न नसल, वस्त्र नसल, पाणी देखील नसल, तरी देखील देव काय म्हणतो? तू माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी तुला माझा वारिसदार बनवला आहे। या जगातल्या सगळ्या प्रॉपर्टीचा वारसदार म्हणा मी आहे। म्हणा विश्वासाने, या जगातल्या सगळेजण म्हणा, या जगातल्या प्रॉपर्टीचा प्रभू येशूच्या नावामध्ये मी वारसदार आहे, मी वारसदार आहे। आता म्हणा मी गरीब नाही म्हणू, म्हणा सैताना मी गरीब नाहीये। रोज म्हणायचं जीवनामध्ये, सैताना मी गरीब नाहीये, मी श्रीमंत व्यक्ती आहे। प्रभू येशूच्या नावामध्ये मी एवढ्या संपत्तीचे प्रॉपर्टीचे वारसदार आहे। लोक म्हणतात माझ्याकडे काही नाही हो पास्टर, माझ्याकडे काय असतं तर दिला असतं। अरे एवढं मोठं तुझ्या बापाची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती, तुला कळत का नाही? आत्मिक दृष्ट्या बघा, तुम्ही आणि मी साधारण लोक नाही येतात, धनवान लोक आहोत तुम्ही आणि मी, श्रीमंत लोक आहोत आज येशू मसीह की। आणि म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला वारसदार म्हणून देवाने ठेवलेला आहे। काय ठेवलं आहे? म्हणा मी वारसदार आहे, म्हणा मी वारसदार आहे। हा, आणि वारसदार तुम्ही आणि मी प्रभू येशूच्या नावात विश्वास ठेवल्यामुळे झालेलो आहोत येशू मसीह की। आणि म्हणून या वचनामध्ये तुम्ही आणि मी पाहिलं, आत्मिक नेत्राने पाहायचं, माझा बाप किती धनवान आहे, माझा बाप किती श्रीमंत आहे, माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, मी श्रीमंत व्हावं म्हणून माझ्या बापाने काय केलेलं आहे। आणि रोज जीवनात म्हणायचं मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये। आत्मिक दृष्ट्या पाहायचा। हालेलुया। अब्राहम ज्यावेळेस बाहेर निघला त्याच्याकडे काय होतं का हो? पण आता काय म्हटलेलं त्याला? विश्वासाचा पिता। अब्राहमासारखे कोणालाच आशीर्वाद देवानं दिले नाही, एवढा आशीर्वाद आणि एवढा धनवान व्यक्ती त्याला केला। योबाचं उदाहरण तुम्ही आणि मी घ्या, आहे का नाही? योबाला पण देवाने काय केलं? देवाचं भय बाळगत असल्या कारणानं देवानं योबाला देखील एवढं श्रीमंत केलं आहे, जगिक दृष्टीने देखील। मग आत्मिक दृष्टीने जर आमचे नेत्र आम्ही देवाकडे लावलेले आहेत, तर जगिक दृष्टीने देखील देव तुम्हाला आणि मला श्रीमंत करू इच्छितो। पण जगाचं गणित वेगळं आहे। विश्वासणारे लोक जगामध्ये श्रीमंत पहिले व्हायला पाहतात, आत्मिक दृष्ट्या नंतर व्हायला पाहतात। म्हणून आपल्याला काय करायचं? आत्मिक दृष्ट्या देवाच्या नजरेने पहिले तुम्ही धनवान व्हा, देवाच्या भक्तीमध्ये सामील व्हा, देवाच्या आराधनेमध्ये सामील व्हा, मग जगिक दृष्टीने देव तुम्हाला आणि मला श्रीमंत करणार आहे येशू मसीह की। मग स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी होती, त्या मंडळीविषयी आम्ही वचन क्रमांक 9 वाचूया। दुसरा अध्याय आणि वचन क्रमांक 9। या प्रगटीकरणाचं पुस्तक, दुसरा अध्याय वचन क्रमांक 9। तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे। हा, काय म्हणतो देव? तुझे क्लेश। मंडळीला काय आहेत? जी मंडळी क्लेशातून जात नाही, दुःखातून जात नाही, ती मंडळी नाही। आता जुने लोक जर तुम्ही आणि मी आपल्या डोळ्यासमोर आणा, जुन्या लोकांना पती पत्नीमध्ये इतके वादविवाद भांडणं व्हायचे विचारू नका। एक उदाहरण बरं का, आपल्याला ते चांगल्यासाठी घ्यायचंय फक्त। तर एवढे भांडणं व्हायचे, एवढ्या मारामारी व्हायच्या, तरी देखील ती बायको घर सोडून जात नव्हती। ऐकताय ना? घर सोडून जात नव्हती ती महिला, ती स्त्री
जेवढा नवरा मारील तरी ती घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर पाऊल ठेवत नाही. असे काही काही शब्द मी ऐकलेले आहेत की मला मारून टाकायचं, ती स्त्री म्हणते तरी मारून टाका, पण मी या घराच्या बाहेर निघणार नाही. आणि काही काही महिलांचं ब्रीद वाक्य जर ऐकलं ना तर ते म्हणतात मी खानदानी आहे, नांदून दाखवलं. काय म्हणते ती? काय सांगू पाळक साहेब म्हणे माझा त्रास माझ्या जीवनाचा. त्यांची स्टोरी ऐकता ऐकता डोळ्यामधून धारा येतात. एवढा नवरा त्यांना सतवायचा, त्रास द्यायचा, दुःख द्यायचा, कोणाला चटके द्यायचा, विचारू नका किती किती हाल जगामधल्या महिलांचे आपण ऐकतोय. पण तरी देखील त्या काळच्या महिलांनी संसार करून दाखवला. किती दुःखातून गेल्यात. म्हणून ते काय म्हणतात, आज एवढं काय तुम्ही पळक साहेब या पोट्ट्यांसाठी या लेकरांसाठी एवढं असं दिसतंय का, यांना काय अक्कल आहे काय म्हणतात. आम्ही काय नांदलो आम्हाला माहित आहे, आम्ही काय संसार केला आम्हाला माहित आहे, आम्ही किती त्या नवऱ्याचा मार सहन केला हे आम्हाला माहित आहे. आणि हे 10 एकर या माझ्या पोट्ट्यांना माझ्या पोरांना हे असंच दिसतं का आलेलं. याच्यासाठी किती मार सहन केलाय नवऱ्याचा. तेव्हा हे 10 एकर आता या पोरांना वाटतंय मला वाटून द्यावं, मला वाटून द्यावं, मला वाटून द्यावं. येशू मसीह की याचे पोर आहेत बघा. बरोबर आहे का नाही? का छळातून गेल्या त्या. ती बायको छळातून गेली, त्या नवऱ्याबरोबर किती त्रासातून गेली, किती दुःखातून गेली याचा विचार करा. तेव्हा आज ती कॉलर टाईट करून बोलू शकते. ती प्रॉपर्टीची वारसदार होती हे दाखवून देते. देवाच्या लोकांनो, आत्मिक जीवनामध्ये देखील हे सूत्र आहे. देव आमचा वर आहे, देव आमचा पती आहे. दुसऱ्या भाषेत तो आमचा नवरा आहे आणि तुम्ही आणि मी सगळेजण या प्रभूची वधू आहोत. जर देवाची नवरी तुम्ही आणि मी आहोत, देवाची मंडळी तुम्ही आणि मी आहोत, देवाची बायको जर तुम्ही आणि मी जर आहोत, तर लक्षात ठेवा या जगामध्ये जेवढ्या मंडळ्या आहेत या वधू म्हटलं गेलेलं आहे. तो आमचा पती म्हटलं गेलेला आहे. त्या पती बरोबर ऐका, त्या नवऱ्या बरोबर या मंडळी जर राहायचं असेल, लिसन टू मी, त्या पती बरोबर ख्रिस्ता बरोबर या मंडळीला जर संसार करायचा असेल ना, तर तो नवरा जसा सांगेल ना तसंच या बायकोला राहावं लागेल. तरच त्या मंडळीचा संसार आत्मिक दृष्ट्या, बरं का, जगिक नाही, आत्मिक दृष्ट्या आशीर्वादित झालेला तुम्ही मी पाहणार आहोत. आणि हा नवरा पण म्हणजे ख्रिस्त पण ज्या क्लेशातून गेलाय ना, हे कोणासाठी गेलाय माहितीये का? मंडळीसाठी गेलेला आहे. आणि मंडळीने देखील या क्लेशातून, या दुःखातून, या त्रासातून, वेदनेतून जावं लागेल तुम्हाला आणि मला. आमेन. मला सगळेजण आमेन. दुःखातून जावं लागेल तुम्हाला आणि मला. आणि दुःखातून देवाच्या लोकांना जर तुम्ही आणि मी जर गेले ना, तर प्युअर सोनं निघताल तुम्ही आणि मी. काय निघणार आहे? मला प्युअर सोनं निघणार आहे. आणि म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला काय सखोल बातमी बघायला मिळते, वाचूया. तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे. हा, तो काय म्हणतो, स्मरणा या ठिकाणची मंडळी, तुझे क्लेश किती दुःखातून चाललेत ना मला माहित आहे. देवाला माहित नाही का तुम्ही आणि मी किती त्रासात आहोत? कोणता त्रास आहे तुम्हाला? घरात कोणता आहे, कुटुंबात कोणता आहे, परिवारात कोणता आहे, माहित नाही का देवाला? सगळं माहित आहे. पुढं काय लिहिलं आहे? तुझं दारिद्र्य, तू किती गरीब आहे, ते दारिद्र्य कशामुळे आलेलं आहे? आता काही लोकांचं दारिद्र्य कशामुळे येतं माहितीये का? खायचं आणि झोपायचं. काय करायचं? बोलो यीशु मसीह की. खाणे का आणि सोने का, बस. काम नाही करायचं, धाम नाही करायचं, काहीच नाही करायचं. दारिद्र्य येणार का नाही बाबांनो? मग काय म्हणायचं का देवा बंडला टाकल्यावरून? देव बंडल बिंडला नाही टाकणार. तुम्ही काम करा. काय करा म्हणा, यीशु मसीह की. काय करा? मंडळीतल्या लोकांनी गरीब म्हणायचं नाही कधी. तर देवाने हात दिलेत,
देवाने पाय दिलेत, देवाने दष्टपुष्ट शरीर आम्हाला दिलं आहे. तर या जगामध्ये तुम्हाला आणि मला जे काही काम लागण ते तुम्ही आणि मी काम केलं पाहिजे. काही काही लोक अवलंबून राहतात, बाळासाहेब आम्हाला मदत करतील, काही ब्रदर लोक आम्हाला मदत करतील, काही सिस्टर लोक आम्हाला मदत करतील, मग माझं घर चालेल, माझं कुटुंब चालेल. नथिंग. ज्यावेळेस देव मदत करायला सांगाल त्यावेळेस जरूर एकमेकांना मदत होईल. पण तुम्ही आणि मी या पृथ्वी तलावरती देवानं तुम्हाला आणि मला काम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. जगात तुम्हाला आणि मला रोज तुम्हाला आणि मला काम करणं गरजेचं आहे. जर काम केलं तर लक्षात ठेवा तुमच्याकडे काय येणार आहे म्हणा, पैसा येणार आहे. आज 300 रुपये रोज आहे, लक्षात ठेवा. किती? 300 रुपये रोज आहे. आणि 300 रुपये रोजाने जरी तुम्ही 5 दिवस जरी कामाला गेले तर किती झाले? 5 त्रिक 1,500 रुपये आठवडा तुम्ही कमावतात. किती? 1,500 रुपये आठवडा. तर 1,500 रुपये आठवड्यातला 500 रुपयाचा तुमचा किराणा वगैरे सगळं जाऊ द्या, तरी तुमचे 500 कमीत कमी 500 रुपये मागं पडायला पाहिजे. हा, काही काही लोक म्हणतात पास्टर अहो दारिद्र्यच निघून जाईना, गरीबच निघून जाईना, अहो खायला महाग झालो आम्ही पाळक साहेब, खायला महाग झालो. कस काय खायला महाग झाले? तुम्ही काम नसताल करत ना, मग ना. हालेलुया. एका परिवारात आम्ही गेलो होतो. परिस्थिती अशी होती की मी त्यांना एक प्रॉडक्ट दिलं होतं बरं का, ऐका सगळ्यांना शेवटचं उदाहरण. प्रॉडक्ट दिलं होतं त्यांना आणि जवळपास लॉकडाऊन मध्ये दिलेलं आहे. किती दिवस झाले मग? जवळपास 4 वर्ष. 4 वर्षानंतर त्यांना मी प्रत्येक वेळेस मेसेज टाकत गेलो बरं का, लॉकडाऊन संपल्यानंतर. आणि मग एक दिवस फोन केला तर फोन पण उचले ना माझा. आणि मग मी काय म्हटलं आता त्यांना एक दिवस घरी जाऊ. मग त्या भागात गेल्यानंतर मी त्यांची भेट घ्यायला गेलो. माझ्याकडे बघा, भेट द्यायला गेलो. आणि मग घरात गेल्यानंतर ते म्हणतात थांबा प्रेस पाळक साहेब, सलाम पाळक साहेब. म्हटलं सलाम, चहा वगैरे, बरं ठीक आहे, असं तसं झालं बोलणं. आणि मग किती फक्त पैसे? 3,500 रुपये. किती? 3,500 रुपये. मग ते म्हणतात काय पाळक साहेब, अहो काय सांगा आमची परिस्थिती तुम्हाला, आम्हाला खायला नाही आणि आमची परिस्थिती इतकी दारिद्र्य आहे, खायला महाग झालो आम्ही, असंच झालं तसंच झालं, आमकंच झालं, फलानं झालं, सगळे कारण सांगायला लागले. मला सांगा 4 वर्षात तुमच्या घरात 3 माणसं आहेत, 3 जण तरुणच आहेत. ऐका, 3 जण तरुण आहेत आणि 3 पण काम करणार आहेत. असं नाही की अपंग आहेत घरामध्ये. 3 माणसं जर काम करणारे आहेत तर 4 वर्षात तुमच्याकडे 3,500 रुपये येणार नाही का? येणार का नाही? पण ते काय सांगतात, बाळक साहेब लय हाल बेकार चालू आहे आमचे, आम्ही खायला महाग आहे. मग काय प्रभूने काय धान्य टाकायला पाहिजेत का वरून? दे रे हरी पलगावरी. प्रभूने बंडला टाकायला पाहिजेत का? प्रभूने भाजीपाला टाकायला पाहिजेत का स्वर्गामधून? बघा, ह्या बावळटपणाच्या लक्षण आहेत. देवाच्या लोकांना आधी कधीच वागलं नाही पाहिजे. आणि मग मी त्यांना थांबलो, तोपर्यंत थांबलो आणि मग असं बोललो त्यांना, काम करायचं सोडून दिलं. धष्टे पुष्टे पैलवान माणसं, इकडे झालोय कामाला पाठीमाग आलो, तिकडे गेलो पाठीमाग आलो, इकडे गेलो पाठीमाग आलो, तिकडे गेलो